अजित पवारांच्या उमेदवाऱ्या पुण्यामध्ये गुंडगिरी वाढवणार, खासदार मुरलीधर मोहोळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका. उद्धव ठाकरे पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला, दोन्ही भावांमध्ये पुढील रणनीतीबाबत चर्चा. राज आणि उद्धव लवकरच करणार संयुक्त प्रचाराचं नियोजन. शुक्रवारपासून मुंबईत प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार. महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा, तर 4 जानेवारीला येणार ठाकरेंचा जाहीरनामा. 5 महानगरपालिकांमध्ये भाजपाचे 10 उमेदवार बिनविरोध. कडोमपामध्ये 4, धुळ्यात 3, पनवेल इथं 1 भाजपाचा उमेदवार बिनविरोध. भाजपा पाठोपाठ एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचेही उमेदवार बिनविरोध. शिंदेंचे कल्याण डोंबिवलीत 3, तर अजित पवारांचा अहिल्यानगरात 1 उमेदवार बिनविरोध. पहलगामचा हल्ला धर्मविचारून झाला नव्हता, पूजा मोरे यांना वक्तव्य भोवलं. पुणेकरांच्या संतापानंतर पूजा मोरेंना सोडावी लागली उमेदवारी. पैशाच्या अनेक ऑफर्स येतील, आमिषाला बळी पडू नका. मुंबई वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे, राज ठाकरेंनी दिला उमेदवारांना कानमंत्र. शिंदेंनी समजूतदारपणा दाखवला, परिस्थिती समजून घेतली म्हणत मीनाक्षी शिंदे यांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या. अजित पवारांनी बोललं सफेद झूठ, गुंड उमेदवारांना नव्हे तर खरा गटाला उमेदवारी दिल्याचं सांगत का वेळ मारून देण्याचा केला प्रयत्न.